श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 22वा सर्ग वाचूया. त्यानंतर राक्षसराज रावण मनुष्य मात्रांना भयभीत करीत पृथ्वीवर संचार करू लागला. एके दिवशी पुष्पक विमानातून तो यात्रा करीत असताना त्याला ढगांमध्ये मुनिश्रेष्ठ देवर्षी नारद भेटले. निशाचर रावणाने त्यांना अभिवादन केले, त्यांचा कुशल समाचार विचारला आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. तेव्हा ढगांच्या पाठीवर उभे असलेले अमित कांतिमान महातेजस्वी देवर्षी नारद पुष्पक विमानावर बसलेल्या रावणाला म्हणाले, उत्तम कुलात उत्पन्न झालेल्या विश्रवण कुमार राक्षसराज रावणा, सौम्या थांब. मी तुझ्या वाढलेल्या बलविक्रमामुळं मोठा प्रसन्न झालो आहे. दैत्यांचा विनाश करणारे अनेक संग्राम करून भगवान विष्णूंनी मला जसं प्रसन्न केलं, तसेच नागांना पददलित करणाऱ्या युद्धांद्वारे तूही मला संतुष्ट केलं आहेस. त्यामुळे जर माझं ऐकशील तर मी तुझ्याशी काही बोलण्याजोगं बोलू इच्छितो. राजा, माझ्या तोंडातून निघालेले ते बोल ऐकण्यासाठी तू तुझं चित्त एकाग्र करावं. रावणा, तू देवांना अवध्य ठरवून त्या भूलोकाच्या निवासी प्राण्यांचा वध का बरं करतो आहेस? इथले प्राणी मृत्यूच्या अधीन असल्यामुळं स्वतःच मेल्यात जमा आहेत. मग तूही या मेलेल्यांना का बरं मारतो आहेस? देव, दानव, दैत्य, यक्ष, गंधर्व आणि राक्षस देखील ज्याला मारू शकत नाही असा विख्यात वीर होऊनही तू या मनुष्य लोकाला क्लेश द्यावेस हे कदापि योग्य नाही. जे सदैव आपल्या कल्याण साधनातच गुंतलेले आहेत, मोठमोठ्या विपत्तींनी घेरलेले आहेत आणि वार्धक्य तसेच शेकडो रोगांनी जर्जर आहेत, अशा लोकांना कोणताही वीर पुरुष कसा बरं मारील? जे नाना प्रकारच्या अनिष्टांच्या प्राप्तीनं जिथं कुठं पीडित आहेत, अशा मनुष्य लोकी येऊन कोण बुद्धिमान वीर पुरुष युद्धाद्वारे मनुष्यांच्या वधाची कामना बाळगेल? हा लोक तर असाच भूक, तहान आणि वार्धक्य आदींनी क्षीण होतो आहे. विषाद आणि शोकात बुडून आपली विवेक शक्ती गमावून बसलेला आहे. दैवानं मारलेल्या या मर्त्य लोकाचा तू विनाश करू नकोस. महाबाहू राक्षसराज, पहा तर खरं, हा मनुष्य लोक ज्ञानशून्य झाल्यामुळं मूढ असूनही कसा नाना प्रकारच्या क्षुद्र पुरुषार्थांनी आसक्त झालेला आहे. याला या गोष्टीचाही पत्ता नाही की केव्हा दुःख आणि केव्हा सुख भोगण्याची वेळ येईल. इथं काही माणसं आनंदमग्न होऊन गाणी बजावणी आणि नाच इत्यादीत मग्न आहेत, तर कुठं कित्येक जण दुःख पीडित होऊन डोळ्यातून अश्रू वाहवीत रडत बसलेले आहेत. माता पिता तसेच पुत्र स्नेहानं आणि पत्नी तसेच भावासंबंधी नाना प्रकारचे मनसुबे बांधत बसल्या कारणानं हा मनुष्य लोक मोहग्रस्त होऊन परमार्थापासून भ्रष्ट होत आहे. याला आपल्या बंधनजनित क्लेशाची जाणीवच होत नाही दिसतं. अशा प्रकारे जो मोहामुळं परमार्थापासून वंचित झाला आहे, अशा मनुष्य लोकाला क्लेश देऊन तुला काय बरं मिळणार? सौम्य, तू मनुष्य लोकाला जिंकलेलंच आहेस यात शंका नाही. शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या पुलस्त्य नंदना, या साऱ्या मनुष्यांना यमलोकी अवश्य जावं लागतं. म्हणून जर सामर्थ्य असेल तर तू यमराजालाच आपल्या काबूखाली आण. त्याला जिंकल्यावर तू सर्वांना जिंकल्यासारखं होईल यात शंका नाही. नारद असे म्हणाल्यावर लंकापती रावण आपल्या तेजाने उद्दीप्त होणाऱ्या त्या देवर्षींना प्रणाम करून हसतच म्हणाला, महर्षे, तुम्ही देव आणि गंधर्व लोकी विहार करणारे आहात. युद्धाची दृश्य पाहणं तुम्हाला खूपच प्रिय आहे. मी यावेळी दिग्विजयासाठी रसातळाला जायला उद्युक्त झालो आहे. मी तिन्ही लोक जिंकून नागांना आणि देवांना वश करून अमृताच्या प्राप्तीसाठी रसनिधी समुद्राचं मंथन करीन. हे ऐकून
देवर्षी भगवान नारद म्हणाले, शत्रुसूदन, जर तू रसातळाला जाऊ इच्छित असशील तर यावेळी त्याचा मार्ग सोडून दुसऱ्या रस्त्यानं कुठं जातो आहेस? दुर्धर्ष वीरा, रसातळाचा हा मार्ग अत्यंत दुर्गम आहे आणि यमराजाच्या पुरीतूनच जातो आहे. नारद असे म्हणाल्यावर दशमुख रावण शरद ऋतूच्या ढगाप्रमाणे आपले उज्ज्वल हास्य विखरीत म्हणाला, देवर्षे, मी तुमच्या म्हणण्याचा स्वीकार केला असं समजा. त्यानंतर तो म्हणाला, ब्रह्मन, आता यमराजाचा वध करण्यासाठी उद्युक्त होऊन मी त्या दक्षिण दिशेला जातो आहे की जिकडं सूर्यपुत्र राजा यम निवास करतो. प्रभो भगवान, मी युद्धाच्या इच्छेनं क्रोधपूर्वक प्रतिज्ञा केली आहे की मी चारी लोकपालांना पराभूत करीन, म्हणून मी इथून यमपुरीकडे प्रस्थान करतो. जगातल्या प्राण्यांना मृत्यूचे कष्ट देणाऱ्या सूर्यपुत्र यमालाच मी आता मृत्यूच्या स्वाधीन करीन. असे म्हणून दशग्रीवाने मुनींना प्रणाम केला आणि मंत्र्यांसह तो दक्षिण दिशेला निघाला. तो निघून गेल्यावर धूररहित अग्निप्रमाणे महातेजस्वी विप्रवर नारद 2 घटकापर्यंत ध्यानमग्न होऊन अशा प्रकारे विचार करू लागले. आयुष्य क्षीण झाल्यावर ज्याद्वारे धर्मपूर्वक इंद्रासह तिन्ही लोकांचे चराचर प्राणी क्लेशात पाडले जातात, तो कालस्वरूप यमराज या रावणाद्वारे कसा बरं जिंकला जाईल? जो जीवांच्या दान आणि कर्मांचा साक्षी आहे, ज्याचं तेज दुसऱ्या अग्निप्रमाणे आहे, ज्या महात्म्याकडून चेतना मिळवून संपूर्ण जीव नाना प्रकारच्या हालचाली करतात आणि ज्याच्या भयानं पीडित होऊन तिन्ही लोकातले प्राणी त्याच्यापासून दूर पळतात, त्यांच्याच जवळ हा राक्षसराज स्वतःच कसा बरं जाईल? जो त्रैलोक्याचं धारण पोषण करणारा तसंच पाप पुण्याचं फळ देणारा आहे आणि ज्यानं तिन्ही लोकावर विजय मिळविलेला आहे, त्या कालदेवालाच हा राक्षस कसा बरं जिंकेल? काळाचं सर्वांचं साधन आहे, काळच सर्वांचं साधन आहे. हा राक्षस काळाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या साधनाची योजना करून त्या काळावर विजय मिळवू शकेल? आता तर माझ्या मनात मोठेच कुतूहल उत्पन्न झाले आहे, म्हणून या यमराजाचं आणि राक्षस राजाचं युद्ध पाहण्यासाठी मी स्वतः देखील यमलोकी जाईन. इथे 22वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 23वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.